राज्यातील वाढत्या महिला अत्याचाराच्या घटनांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी तीव्र चिंता व्यक्त केली। पीडित कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर त्यांनी सरकारवर टीका करत कठोर कायद्याची मागणी केली। राज्यात दररोज सरासरी 24 बलात्काराच्या घटना घडत असून पॉक्सो अंतर्गत सुमारे 13,000 प्रकरणे नोंदवली जातात। तसेच वर्षभरात तब्बल 50,000 विनयभंगाच्या घटना घडत असल्याची माहिती त्यांनी दिली। 1.5 लाख महिला बेपत्ता प्रकरणे अद्याप प्रलंबित असल्याचेही त्यांनी नमूद केले। चाकण, बीड, गोंदिया, बारामती, बदलापूर आणि मावळ येथील अत्याचाराच्या घटनांचा उल्लेख करत या प्रकरणांमध्ये पीडितांना तातडीने न्याय मिळणे आवश्यक असल्याचे रोहित पवार यांनी म्हटले आहे। अनेक प्रकरणात 90 दिवस उलटल्यानंतरही आरोपपत्र दाखल होत नसल्याची बाब गंभीर असल्याचे त्यांनी सांगितले। महिला अत्याचार रोखण्यासाठी स्वतंत्र आणि कठोर कायदा आणण्याची गरज असल्याचे सांगत यासाठी महाविकास आघाडी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। तसेच अंधश्रद्धा विरोधी कायदा अधिक प्रभावीपणे लागू करण्याची मागणी त्यांनी केली। 100% आता शासन जर तुम्ही चालवत असाल तर पोलीस तुमच्याकडे असतात। पोलिसांचा योग्य वापर करणं हे फार महत्त्वाचं असतं। पण पोलिसांचा आजचा वापर आपण बघितला तर व्हीआयपी लोकांना सिक्युरिटी देण्यासाठी पोलिसांचा वापर केला जातो। इलेक्शन मध्ये कुठेतरी विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी तिथं केला जातो। आमचं मत एकच आहे की पोलिसांचा उपयोग हा सामान्य लोकांना जास्त झाला पाहिजे, व्हीआयपी लोकांना नाही। आणि हे जे काही महिलांबाबतीतचे कायदे आहेत ना त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात बदल करण्याची जरूरत आहे। मी उदाहरण सांगतो, आता पालघरची घटना तुम्हाला आपल्या सर्वांना माहिती आहे। काल पुण्यामध्ये जी घटना घडली याच्याबद्दल मी वेगळं सांगत नाही। तिथं तर 3 वर्षाच्या मुलीवर अत्याचार झाला आणि दुर्दैव असं तिला तिथं मारण्यात सुद्धा, आणि ते सुद्धा विचित्र पद्धतीने मारण्यात आलं। त्यानंतर 2026 मे मध्ये चाकणमध्ये एक घटना घडली। त्यानंतर एप्रिल महिन्यामध्ये गोंदियामध्ये घटना घडली। एप्रिलमध्ये परत बीडमध्ये तिथं घटना घडलेली आहे। त्याच्याच बरोबर बारामतीमध्ये एप्रिल महिन्यात घडली। मार्च 2026 मध्ये पुण्यात परत घडली। जानेवारीमध्ये बदलापूरमध्ये घटना ज्याची चर्चा झाली त्याच्या व्यतिरिक्त अजून एक बदलापूरमध्ये एका 4 वर्षाच्या मुलीवर अत्याचार झालेला आपण बघितला। डिसेंबर 2025 ला 5 वर्षीय मुलीची अत्याचार करून हत्या मावळमध्ये झालेली आपण सगळ्यांनी बघितली। म्हणजे ही जे केसेस आपण बघितल्या त्या केसेस खूप जास्त आहे आणि याच्यात किती या केसेस फास्ट ट्रॅकवर टाकण्यात आलेल्या आहेत। याच्यावरची एकच केस आणि कालची लोकांनी मागणी केली म्हणून फास्ट ट्रॅकवर टाकली आहे आणि याच्यात चार्जशीट बऱ्याच ठिकाणी 90 दिवस झाले तरी चार्जशीट झाली नाही। आम्ही जेव्हा काल परवा पुण्यात जी घटना घडली पोलिसांशी बोललो, 15 दिवसामध्ये आम्ही चार्जशीट करतो असं त्यांनी सांगितलं। मग 15 दिवसात जर चार्जशीट होत असेल तर इथं 2-2 महिने 3-3 महिने का लागतात? त्याच्याच बरोबर आपण जर बघितलं तर आम्ही लोकांना जेव्हा बोलतो तेव्हा लोक आम्हाला असं सांगतात की अहो आम्ही आंदोलन केलं, आम्ही विरोध केला, सगळं केलं, पण कायदाच असा आहे की आम्हाला न्याय मिळत नाही, तर आम्ही लढायचं तरी किती लढायचं। आता तुमच्याशी बोलल्यानंतर मी असेल, सुनील भाऊ असतील आणि आमच्या काही सामाजिक कार्यकर्त्यांबरोबर भडगावमध्ये 2023 ला जो गुन्हा झाला होता, एका लहान मुलीचा मृत्यू तिथं झाला, तिच्यावर रेप झाला होता। फास्ट ट्रॅक मध्ये ते प्रकरण आहे। 2023 पासून आजपर्यंत काय झालं त्या प्रकरणाच्या बाबतीत? काहीच झालं नाही। उलट तो जो गुन्हेगार आहे तो तर जेव्हा पोलीस स्टेशनला येतो नाही तर कोर्टात येतो, असा येतो जसं की त्यांनी खूप मोठा पराक्रम केलेला आहे। तर 3-3 वर्ष होऊन सुद्धा फास्ट ट्रॅक मध्ये काही न्याय मिळत नसेल तर हे कुठेतरी अयोग्य आहे असं आमच्या सगळ्यांचं त्या मत आहे। त्यामुळे याच्यासाठी स्पेशल कायदा हा लवकरात लवकर आणण्यासाठी मीडियाने सुद्धा प्रयत्न आणि पाठपुरावा करणं अतिशय महत्वाचं आहे। म्हणजे आता त्याच्यामध्ये तो डॉक्टर नसताना सुद्धा कुठेतरी मानसिक कोणाला रोग असेल, पोटाचं काय असेल तर त्याच्याबरोबर भोंदूगिरी करून कुठली तरी औषधं तो तिथं देत होता आणि अनेक लोकांना तिथं असं फसवलंय। तुम्ही जर बघितलं दाभोळकर साहेबांनी जो कायदा आणण्यासाठी सरकारला भाग पडला आणि सरकारने सुद्धा 2013 ला जो कायदा आणला, जो अंधश्रद्धा कायदा आहे, त्याला अजूनपर्यंत अधिकारी दिला गेला नाही। 2014 पासून तिथं कायदा आहे पण अधिकारी नाही। तुम्ही कुठल्याही पोलीस स्टेशनला जाऊन विचारा की अरे तो जो अंधश्रद्धेचा कायदा त्याच्याबद्दल जरा आम्हाला सांगा, काय पनिशमेंट आहेत काय, ते सांगू सुद्धा शकणार नाही, कारण त्याचा पाठपुरावा दुर्दैवाने तिथं झाला नाही। आणि भोंदू बाबाच्या केसेस जर आज तुम्ही बघितल्या तर खरात प्रकरणापासून तर काल करमाळ्याचं कोणतरी तिथं सापडला आणि इथं सुद्धा भोंदू बाबा, कुठं ना कुठंतरी या भोंदू बाबाच्या लोकांचं तिथं गट्स वाढतायत, नाहीतर त्यांना भीती वाटत नाही म्हणून या गोष्टी तिथं होतात। लोकांना फसवतात, पैसा अफाट कमवतात। आता तो खरात जो माणूस आहे महिलांवर अत्याचार करतो आणि त्याला शक्तीपीठ मार्ग
जिथं शेतकरी विरोध करतात तिथं जाऊन जमीन घेतली आणि त्याला आता मोबदला मोठ्या प्रमाणात मिळाला. 10 वर्षात 2,000 कोटीची मालमत्ता त्यांनी कमवली असं तिथं म्हणतात. आणि हा बोंधूबाबा तसाच त्याचा एक भाग आहे, लोकांना फसवतो. त्यामुळे हा जो कायदा आहे तो कडक केला पाहिजे. मी काल परवा गव्हर्नर साहेबांना जाऊन भेटलो, विनंती केली. एक तर हा जो कायदा आहे अंधश्रद्धेच्या बाबतीतला तो कडक करा. अधिकाऱ्यांना तुम्ही त्या ठिकाणी नियुक्त करा. सरकारला सांगा की बाबा कायदा कडक करा. आणि त्याच्याच बरोबर महामानवांच्या विरोधात जे काही लोक उठसूट बोलायला लागलेत त्याबद्दलचा सुद्धा कायदा आणण्यासाठी सरकारला सांगा अशी आम्ही विनंती केलेली आहे. राजकीय कुठेही वक्तव्य इथे करणार नाही. माझं एकच मत आहे, हे सगळे आकडेवारी आपण बघितलं तर नक्कीच 2014 पासून महिलांच्या बाबतीतले अत्याचार आपल्या महाराष्ट्रामध्ये वाढलेले आहेत. आणि गेल्या 2-2.5 वर्षामध्ये त्याच्यात खूप मोठी वाढ ही दुर्दैवाने तिथं झालेली आहे. आणि कायदा होत असताना कायद्यामध्ये इतक्या पळवाटा आहेत की त्याच्यातून कुणीही जर पैसा खर्च करायला तयार असेल, जो कुणी गुन्हेगार असेल तर सहजपणे तो बाहेर निघू शकतो, अशी आजची परिस्थिती आहे. त्यामुळे कायदा लवकरात लवकर बदलणं हे अतिशय महत्वाचं आहे. आणि त्याच्याच बरोबर माझं एवढंच मत आहे या सरकारला, बस झालं ना आता इलेक्शन, सगळे संपले इलेक्शन. आता इलेक्शन आणि राजकारण हे जरा बाजूला ठेवा. सामान्य लोकांसाठी तरी कुठं तरी काम करा, तुम्ही तिथं सुरुवात करा. अहो फास्ट ट्रॅकला लोक स्लो ट्रॅक म्हणायला लागलेत. आणि लोकच म्हणतात की असं जर होत चाललं तर उद्या आम्ही आंदोलन आणि संघर्ष कसा करायचा, का करायचा, जर न्यायच मिळत नसेल. त्यामुळे ही परिस्थिती आपल्या महाराष्ट्रात असेल तर ही अतिशय दुर्दैवी आहे. त्यामुळे शक्ती कायदा हा लवकरात लवकर लागू करण्यासाठी स्पेशल सेशन हे घेणं अतिशय महत्वाचं आहे.